वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नमस्कार. गंगेचा पवित्र तीर, शांत गंभीर वातावरण. गंगेच्या लाटा शांतपणे वाहत होत्या, मंदपणे वाहत होत्या. आकाशामध्ये चंद्र चमकत होता आणि त्या पवित्र वातावरणामध्ये राजा मंत्रमुग्ध होऊन श्री शुकदेव महाराजाचे शब्द न शब्द ऐकत होता. नलकुवर आणि मणिग्रीव यांच्या उद्धाराची कथा ऐकून राजा परीक्षिताच्या डोळ्यात भक्तीचे अश्रू आले आणि ते भक्तीने आणि भावुकतेने म्हणाले, गुरुदेव धन्य आहेत प्रभू, जे शापालाही कृपेमध्ये बदलतात. गुरुदेव, पुढे त्या सावळ्या कान्हाने कोणत्या लीला केल्या? शुकदेव महाराज मंद स्मित करत म्हणाले, राजन, भगवानांच्या बाललीलाचा प्रत्येक क्षण भक्तासाठी अमृतासारखा असतो. आता सुरू होतोय पुढे प्रवास गोकुळातून वृंदावनाकडे जाण्याचा. भगवंत गोकुळातून आता वृंदावनाकडे निघालेले होते. तो प्रवास आता आपण या पुढच्या अध्यायामध्ये बघणार आहोत. शुकदेव महाराज सांगायला लागले, गोकुळामध्ये सतत वाढत जाणारी संकटे पाहून, जसे की पुतना, शक्टासूर, तृणावर्त, हे सगळे श्रीकृष्णाला मारण्यासाठी आलेली ही संकटच होती. ही संकट बघून सगळ्या गोकुळामध्ये भीतीचे वातावरण पसरलेले होते. त्यामुळे गोकुळामधले सगळे गोप, उपनंद आणि नंदबाबा हे सगळे एकत्र जमले आणि सगळ्यांनी विचार केला की गोकुळामध्ये आता यापुढे राहण्यामध्ये अर्थ नाही. आपण आता गोकुळ सोडून, हे आपल्यासाठी असुरक्षित झालेलं आहे गोकुळ, तर आपण आता गोकुळातून वृंदावनाकडे प्रस्थान करावे, असे सगळ्यांचा झाला. आणि त्यानंतर त्या निर्णयाला सगळे आले की आता आपण गोकुळ कायमस्वरूपी सोडायचे आणि आपण आता वृंदावनाकडे प्रस्थान करायचे. सगळ्यांना त्यांचं बोलणं पटलं आणि सगळे आनंदाने तयार झाले, कारण कोणालाही श्रीकृष्णावर येणारी संकट नको होती. सगळ्यांना श्रीकृष्ण सुरक्षित राहावे त्यासाठी त्यांची कुठेही जायची तयारी होती. सगळं गोकुळ वृंदावनाकडे निघालं. वृंदावनाकडे जाणं म्हणजे ही भगवंताची लीला होती. सगळ्यांच्या मनामध्ये ही भावना निर्माण करणं की गोकुळ असुरक्षित आहे, आपल्याला वृंदावनाकडे जायचं आहे, ही पुढच्या लीलांची एक झलक होती. पुढे काय लीला घडणार आहेत, वृंदावनामध्ये कशासाठी जायचं आहे, हे कोणालाच माहित नव्हतं. फक्त प्रत्यक्ष परमेश्वराला माहित होतं की तिथे जाऊन अजून कोणाला तरी मोक्ष द्यायचा आहे, अजून काही महत्वाच्या लीला सगळ्यांच्या समोर आणायच्या आहेत. म्हणून त्यांना वृंदावनात जाणं अतिशय गरजेचं होतं. सगळं गोकुळ वृंदावनाकडे निघालं. गाई, वासरं, बैलगाड्या, लहान मुलं, गोपिका सगळे आनंदाने वृंदावनाकडे निघाले. आणि त्या बैलगाड्यामध्ये, एका बैलगाडीमध्ये प्रत्यक्ष भगवंत श्रीकृष्ण यशोदा मातेच्या कुशीमध्ये आरामात बसलेले होते. मंद मंद हसत पण निरागसतेने सगळीकडे बघत होते, कारण त्यांची लीला फक्त त्यांनाच माहिती होती. बाकी सगळ्यांना वाटत होतं की आपण श्रीकृष्णाच्या सुरक्षिततेसाठी आपण वृंदावनाकडे निघालेलो आहोत, पण श्रीकृष्णाने त्याच क्षणी त्यांची लीला सुरू केलेली होती. सगळे वृंदावनात सुखरूप पोहोचले. वृंदावन अतिशय सुंदर होतं. आपण सगळ्यांनी, मला वाटतं बहुतांश लोकांनी वृंदावन बघितलेलं आहे. वृंदावन अतिशय सुंदर होतं. हिरवीगार झाडे, यमुनेचा किनारा, गाईचे कळप आणि शांत आणि पवित्र वातावरण. अशा या वातावरणामध्ये सगळे पोहोचले. काळ हळूहळू पुढे सरकत होता. कृष्ण आणि बलराम हळूहळू मोठे व्हायला लागले होते. ते दोघे जण आता आपल्या गाई वासरं घेऊन गोपसवंगड्या सोबत वनांमध्ये चरण्यासाठी गाई वासरांना घेऊन जायला लागले होते. गोपसवंगड्या सोबत त्यांचा हशा, गाणे, खेळ आणि कृष्णाचा मधुर स्वर हे सगळे वृंदावनाला मोहित करून टाकत होते. सगळं वृंदावन कृष्णमय झालेलं होतं. जसं आधी सगळं गोकुळ कृष्णमय झालेलं होतं, तसं आता सगळं वृंदावन कृष्णमय झालेलं होतं. पण राजन, कंसाचं भय अजून संपलं नव्हतं. त्याला कळलेलं होतं की गोकुळ सोडून सगळे वृंदावनामध्ये गेलेले आहेत.
आणि त्याने आता वृंदावनामध्ये नवीन नवीन राक्षस पाठवायला सुरुवात केली. सुरुवातीला आला वत्सासूर. एक दिवस कृष्ण आणि त्यांचे सवंगडी वासरं आणि गायी घेऊन वनामध्ये चरण्यासाठी गेले. तेवढ्यात एक राक्षस वासराचं रूप घेऊन वासरांच्या कळपामध्ये शिरला. तो होता वत्सासूर नावाचा राक्षस. सगळे राक्षस मायावी होते, त्यामुळे ते कुठलंही रूप घेऊ शकायचे. त्याचा होता हेतू की कृष्णाला फसवून मारायचा. पण भक्त हो, सगळं ब्रह्मांड, सगळी सृष्टी ज्याच्या नजरेतून सुटत नाही, सगळ्या ब्रह्मांडातला, सगळ्या सृष्टीमधला एक कणही त्याच्या दृष्टीतून सुटत नाही, त्याच्या नजरेतून हे कपट कसं निसटणार होतं? कपटाने आलेला वत्सासूर त्यांनी बघितलेला होता आणि त्यांनी श्रीकृष्णाने हसून, हलकेच हसून बलरामांकडे बघितले आणि बलरामांना त्यांचा हेतू कळला. क्षणात बलरामानी त्या मायावी रूपी वासराची शेपटी धरली आणि त्याला गोल गोल फिरवून एका झाडावर आपटून त्याचा अंत केला. जसाही वत्सासुराचा अंत झाला, अंत झाल्याबरोबर त्याचं वासराचं रूप नाहीसं होऊन तिथे त्याचं खरं रूप दिसलं आणि ते खरं रूप बघितल्यानंतर गोपसवंगडी आधी घाबरले आणि नंतर ते आनंदाने ओरडायला लागले की वाह दाऊ, वाह कृष्णा. गोकुळामध्ये आणि वृंदावनामध्ये बलराम सगळ्यामध्ये मोठा असल्यामुळे बलरामाला सगळे दाऊ म्हणून म्हणायचे. त्यानंतर काही दिवस शांत गेले, पण काही दिवसांनी परत कंसाने एका राक्षसाला पाठवले. कृष्ण, बलराम आणि सगळे गोप सवंगडी यमुनेच्या किनारी खेळण्यासाठी गेलेले होते. तिथे त्यांना अचानक एक बगळा दिसला. तो होता बकासूर नावाचा राक्षस. त्याचं शरीर पर्वतासारखं विशाल होतं आणि त्याची चोच तलवारीसारखी धारधार होती. त्याने अचानक कृष्णाला गिळण्याचा प्रयत्न सुरू केला. ते पाहून गोपसवंगडी भीतीने घाबरायला लागले. त्यांना आपला सखा, आपला प्रिय सखा, आपला बालमित्र हा प्रत्यक्ष परमेश्वर आहे हे माहित नव्हते आणि त्यामुळे त्यांना असं वाटायला लागले की आपल्या कृष्णाला आता हा बगळा गिळून टाकणार आहे, म्हणून ते जोरजोरात ओरडायला लागले, कृष्णा, कृष्णाला कोणीतरी वाचवा, असे ते जोरजोरात ओरडायला लागले. पण श्रोते हो, ज्याच्या पोटात सगळं ब्रह्मांड आहे त्याला कोण गिळणार? जसही बकासुराने कृष्णाला गिळायचा प्रयत्न केला, घशापर्यंत जाईपर्यंत श्रीकृष्ण शांत बसले आणि जसेही घशापर्यंत, त्याच्या गळ्यापर्यंत पोचले, श्रीकृष्णाने आपलं अग्नीसारखं तेज बाहेर काढलं, अग्नीसारखं तेज निर्माण केलं आणि त्या तेजाने बकासूर तडफडायला लागला आणि त्या तडफडा होण्याने त्यांनी आपल्या तोंडातून श्रीकृष्णाला बाहेर फेकलं आणि पुढच्या क्षणी श्रीकृष्णाने त्याची चोच दोन्ही हाताने धरून दोन्ही बाजूनी फाडून टाकली आणि त्याचा अंत केला. देवता हे सगळे आकाशातून बघत होते आणि हे आकाशातून बघितल्यानंतर बकासुराचा अंत झाला हे बघून आकाशातून देवतांनी श्रीकृष्णावर पुष्पवृष्टी केली. गोपसवंगडी धावत आले की आपला सखा सुखरूप आहे आणि सगळ्यांनी श्रीकृष्णाला मिठी मारली, अत्यानंदाने मिठी मारली. म्हणजे त्यांना कुठेही माहित नव्हतं की प्रत्यक्ष परमेश्वराने एका राक्षसाचा अंत केलेला आहे आणि त्याला मोक्ष प्राप्त करून दिलेला आहे. त्या क्षणी त्यांना ते देखील माहित नव्हते आणि माहित जरी असले तरी त्यांचा तो प्रिय सखा होता, तो त्यांचा प्राणसखा होता. राजा परीक्षित उत्सुकतेने शुकदेव महाराजांना म्हणाले, गुरुदेव पुढे काय झाले? शुकदेव महाराज म्हणाले, राजन, आता आली ती अजून एक लीला, जिने संपूर्ण ब्रजभूमीचं हृदय थोड्या वेळाकरता थांबलेलं होतं. एक दिवस असेच सगळे कृष्ण, बलराम आणि त्यांचे सवंगडी जंगलात खेळत होते आणि जंगलात खेळत असताना, कारण ब्रजभूमी वृंदावनाच्या आजूबाजूला सगळं वन, जंगल, सगळीकडे पर्वत, वन हे सगळीकडे होतं आणि त्यांना सगळ्यांना तिथे एक अशी प्रचंड मोठी गुहा दिसली. ती गुहा एवढी मोठी होती की ती अशी मोठ्या डोंगरामध्ये पोखरलेली गुहा आहे असा तो भास होत होता. पण राजन, ती गुहा नव्हती, तो होता अघासूर, तो पुतनेचा भाऊ होता आणि पुतनेच्या मृत्यू ज्यांनी केला, श्रीकृष्णाने तिचा मृत्यू
तिला दिलेला आहे, तिला मृत्यूदंड दिलेला आहे हे बघून त्यासाठी कृष्णाला मारण्यासाठी म्हणून अघासूर तिथे आलेला होता. कंसाने त्याला पण कृष्णाला मारण्यासाठी आणलेले होते. त्याने अजगराचं विशाल रूप घेतलेलं होतं. तो आपले तोंड उघडून बसलेला होता आणि त्यांनी ते एवढे विशाल तोंड केलेले होते की ते गुहेसारखे, बाह्य दर्शनी ते गुहेसारखे वाटत होते आणि तो एकदम शांतपणे पौडलेला होता. त्यामुळे तो गुहाच आहे असे सगळ्यांना वाटत होते. गोपसवंगडी म्हणायला लागले, अरे वा, केवढी मोठी गुहा आहे, आपण आता आज गुहेमध्ये आत जाणे आणि बाहेर येणे असा खेळ खेळूयात. पण श्रोते हो, त्यांना माहित नव्हते की आपण जेव्हा आत जाणार आहोत तेव्हा आपण प्रत्यक्ष मृत्यूच्या तोंडात जात आहोत. पण कृष्णाला हे माहित होतं. कृष्णाने बघितले की आपले सगळे सवंगडी, आपले बाल सवंगडी प्रत्यक्ष मृत्यूच्या तोंडात जात आहेत. त्या क्षणी थोड्या वेळाकरता भगवंत गंभीर झाले आणि त्यांनी ठरवले की आपल्या मित्रांना आता, आपल्या सवंगड्यांना आता आपल्याला वाचवायचे आहे आणि तेही आपल्या सवंगड्यांच्या पाठोपाठ त्या अजगराच्या तोंडामध्ये गेले. अघासूर आनंदाने याच क्षणाची वाट बघत होता. त्याला माहित होते की गोपसवंगड्यांच्या पाठोपाठ कृष्ण आपल्या तोंडामध्ये येणार. आता सगळे माझ्या तोंडामध्ये आलेले आहेत हे बघून त्याने आपले तोंड बंद करायला सुरुवात केली आणि त्याच क्षणी श्रीकृष्णाने आपल्या शरीराचा आकार वाढवायला त्याच क्षणी श्रीकृष्णाने आपला आकार वाढवायला सुरुवात केली. अघासुराचा श्वास अडकला, त्याचे डोळे बाहेर आले आणि काहीच क्षणामध्ये त्याचे प्राण निघून गेले आणि त्याच क्षणी त्याच्या शरीरातून एक दिव्य प्रकाश बाहेर पडला आणि श्रीकृष्णांमध्ये विलीन झाला. शुकदेव महाराज म्हणाले, राजन, भगवंत इतके दयाळू आहेत की ते शत्रूला देखील मुक्ती देतात, स्वतःमध्ये विलीन करून घेतात. गोपसवंगड्यांना हे काहीच माहित नव्हते. गोपसवंगडी आतपर्यंत गेलेले होते आणि नंतर ते बाहेर आले. त्यांना आत आणि बाहेर हे चालू असा हा एक खेळाचा प्रकार वाटला. हे सगळे गोपसवंगडी बाहेर आले. अघासुराचा वध झाला आणि वरून देवतांनी पुष्पवृष्टी केली. त्याचबरोबर प्रभूंची स्तुती पण करायला देवतांनी सुरुवात केली. असेच काही दिवस पुढे गेले. काळ हळूहळू पुढे सरकत होता. पण आता परत कुणाच्या तरी अहंकाराला तोडायचे होते. कुणाचा तरी अहंकार वाढलेला होता आणि तो अहंकार नाहीसा करायचा होता. ही लीला भगवंतांना आता करायची होती. अघासुर वध झाल्यानंतर स्वतः ब्रह्मदेव आश्चर्यचकित झाले. ब्रह्मदेवांच्या मनामध्ये विचार आला की हा एवढा छोटासा मुलगा हा प्रभूचा अवतार कसा काय असू शकतो. म्हणून त्यांनी ठरवले की आता आपणच या लहान मुलाची परीक्षा घ्यायची. ही शेवटी सगळी भगवंताची माया आहे. प्रत्येक वेळेला ते त्यांची माया दाखवतात, त्यांची लीला दाखवतात आणि कुणा ना कुणाचा तरी अहंकार किंवा मोक्ष हे सगळं त्यांच्या लीलेमध्ये सामावलेलं असतं. एक दिवस सगळे कृष्ण, बलराम आणि गोपसवंगडी गाई वस्त्रांसहित वनामध्ये गाई वस्त्रांना चरण्यासाठी म्हणून, चारा चरण्यासाठी म्हणून घेऊन आलेले असतात. गायी चरत चरत पुढे निघून जातात. वासरं आणि गोपसवंगडी एका भागामध्ये असतात. कृष्ण पण तिथेच असतात. ब्रह्मदेव वासरांना आणि गोपसवंगड्यांना अदृश्य करतात. त्यांचा उद्देश असतो की कृष्णाची लीला काय आहे आपण बघूयात. आपण फक्त कृष्णा वासरांना आणि गोपसवंगड्यांना म्हणजे लहान मुलांना आपण अदृश्य केलेलं आहे. आता ते घरी जाऊ शकणार नाहीत. मग घरी जाऊ शकले नाही तर गायीना वासराशिवाय शक्य नाही आणि मातांना आपल्या गोप मुलांशिवाय शक्य नाही. त्यावेळेला आपल्याला कळेल, ब्रह्मदेवांना असं वाटलं की त्यावेळेला कळेल. आता बघूयात आपण की कृष्ण जर खरंच भगवंताचे अवतार असतील तर काय करतील. आणि असा विचार करून भगवंतांची त्यांनी परीक्षा घ्यायची ठरवली आणि त्यांना तिथेच अदृश्य करून टाकलं. पण
भगवंत हे बाजूला उभं राहून हे सगळं बघत होते. भगवंतानी ब्रह्मदेवाच्या मनामध्ये जे चाललेलं आहे ते ओळखलेलं होतं. भगवंत परत शांतपणे हसले. त्यांनी आपली लीला दाखवायची ठरवली. ब्रह्मदेवाने त्यांना अदृश्य केलेलं होतं आणि त्यांनी आपली लीला दाखवायची ठरवली. त्यांनी त्या क्षणी भगवंतानी प्रत्येक वासराचं आणि प्रत्येक गोप मुलांचं रूप घेतलं आणि संध्याकाळ झाल्यानंतर गायी बरोबर भगवंतानी वासराचं रूप घेतलेलं होतं. ती भगवंत रूपी वासरं आणि भगवंत रूपी गोप सवंगडी आपापल्या घराकडे निघाले. ब्रह्मदेवाने त्यांना अदृश्य केलं आणि ब्रह्मदेव ब्रह्मलोकामध्ये निघून गेले. ब्रह्मदेवानी ठरवलेलं होतं की काही क्षणासाठी फक्त त्यांना अदृश्य करायचं. पण ब्रह्मदेवाचे काही क्षण पृथ्वीवरचा 1 वर्षाचा कालावधी असतो. 1 वर्ष, संपूर्ण 1 वर्षभर वृंदावनामध्ये कोणालाही कळलं नाही की वासर म्हणजे प्रत्यक्ष भगवंत आहेत आणि प्रत्येक गोपांची मुलं म्हणजे भगवंत आहेत. पण त्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये सगळ्या मातांचं आपल्या मुलांवरचं प्रेम अधिक 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 वाढत होतं. गायी देखील आपल्या वासरांना अधिक प्रेमाने चाटत होत्या, कारण त्या प्रत्येकामध्ये प्रत्यक्ष भगवंत होते, प्रत्यक्ष श्रीकृष्ण होते. ब्रह्मदेव काही क्षणानंतर परत खाली आले आणि त्यांनी पाहिलं की जिथे त्यांनी अदृश्य करून वासरं आणि गोपांची मुलं ठेवलेली आहेत तिथेच ती शांत अवस्थेमध्ये आहेत. आणि त्यांनी वृंदावनामध्ये बघितलं तर वृंदावनामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गायीच्या जवळ वासरू आहे आणि प्रत्येक मातेच्या जवळ तिची मुलं आहेत आणि ते शांतपणे आपापली कामं करत आहेत. कोणी जेवतंय, कोणी झोपतंय, कोणी खेळतंय. म्हणजे कुठेही काही बदल त्यांना दिसला नाही. त्यांना दिसत होतं की इकडे मी अदृश्य केलेली तशीच शांत अवस्थेमध्ये आहेत आणि इकडे वृंदावनामध्ये पण ते आहेत. आणि दुसऱ्याच क्षणाला ब्रह्मदेवाना प्रत्येक वासराच्या जागी आणि प्रत्येक मुलाच्या जागी चतुर्भुज भगवंत दिसायला लागले. काय दिव्य क्षण असेल तो. प्रत्येक ठिकाणी भगवंताचं दिव्य रूप ब्रह्मदेवांना दिसायला लागलं आणि दुसऱ्याच क्षणाला ब्रह्मदेव थरथरायला लागले. त्यांना समजले की आपण प्रत्यक्ष भगवान विष्णूंची परीक्षा घेण्याचे धाडस केलेले आहे. की हे बालक साधा बालक नाही, हा श्रीकृष्ण अवतार आहे, प्रत्यक्ष भगवंत आहेत. ते प्रभूच्या चरणावर पडले आणि ते म्हणाले, प्रभो हा माझा अहंकार होता, मला क्षमा करा. मी सृष्टीकर्ता म्हणून अहंकार केला. आपणच विश्वाचे अधीश्वर आहात, मला मनापासून क्षमा करा. त्यांनी भगवंताची स्तुती केली. एक श्लोक आहे, अहो भाग्यम नंद गोप वज्रौक साम यन्मित्रम परमानंद पूर्ण ब्रह्म सनातन. कृष्ण मंद मंद हसत होते, कारण श्रोते हो, भगवानांचा स्वभावच प्रेमळ आहे ना, हसरा आहे, प्रेमळ आहे. आपण बघतो आपल्याकडे बाळकृष्ण, देवघरामध्ये बाळकृष्ण असतो, त्याच्या चेहऱ्यावर एक मंद खोडसाळ हसू असतं. आपण कुठलाही कृष्णाचा फोटो घ्या, कृष्ण कायम हसत असतात, खोडसाळ हसू असतं. कुठल्या फोटोमध्ये खोडसाळ असतं, कुठल्या मूर्तीमध्ये असं गोड हसणं असतं, कुठल्या माधुर्य असतं. पण कृष्णाकडे पाहिलं की मनाला एक असीम आनंद मिळतो. गंगेच्या पवित्र तीरावर रात्र गहरी होत चालली. भागवत सप्ताह हा दिवस रात्र चालू होता. दिवस रात्र राजा परीक्षिताला शुकदेव महाराज श्रीमद भागवत सांगत होते. रात्र अधिक गहिरी होत चालली होती. गंगेच्या लाटा मंद वाहत होत्या, थंड वारा वाहत होता. गंगेच्या लाटेला असं वाटत होतं की माझा जर आवाज जास्त झाला तर त्या आवाजामध्ये मला शुकदेव महाराजाच्या तोंडातून, दिव्य मुखातून जे शब्द बाहेर पडतात ते ऐकायला मिळणार नाहीत. म्हणून ती पण अगदी शांतपणे वाहत होती. वाऱ्याला देखील वाटायचं की मी जर जोरात व्हायला लागलो तर त्या आवाजामुळे माझ्या स्वतःच्या कानावर शुकदेव महाराजांचे दिव्य शब्द पडणार नाहीत. म्हणून वारा पण शांतपणे, थंडपणे वाहत होता. आणि अशा पवित्र वातावरणामध्ये राजा परीक्षित पूर्णपणे कृष्ण कथेमध्ये हरवून गेलेले होते, जसे आत्ता आपण सध्या हरवून गेलेले आहोत. ब्रह्मदेवानी प्रभूच्या चरणांची शरणागती पत्करली.
ही लीला ऐकून राजा परीक्षिताच्या डोळ्यात अश्रू आले. ते भाऊक होऊन म्हणाले, गुरुदेव, धन्य आहे ते श्रीकृष्ण, जे ब्रह्मदेवासारख्या महान देवतेचा देखील अहंकार प्रेमाने दूर करतात. गुरुदेव, पुढे वृंदावनामध्ये अजून कोणत्या लीला श्रीकृष्णाने केल्या? शुकदेव महाराज प्रेमाने म्हणाले, राजन, आता सुरू होतोय तो काळ जिथे संपूर्ण व्रजभूमीचा श्वासामध्ये श्रीकृष्ण होते. आता येणार आहे राजा धेनकासुराचा वध. राजन, वृंदावनाच्या जवळ एक सुंदर ताडवन होतं. त्या वनामध्ये अतिशय गोड ताडफळे लागत होती. पण त्या वनामध्ये जायची कोणाला हिंमतच होत नव्हती, कारण तिथे राहत होता धेनकासूर. गाढव रूपामध्ये तिथे राहायचा आणि त्याच्या भीतीमुळे तो कोणालाच येऊ द्यायचा नाही, आणि कोणी चुकून तिथे आलेच त्याला तो मारून टाकायचा. त्याच्या भीतीमुळे ते ताडवण पूर्णपणे ओसाड पडलेलं होतं. अतिशय सुंदर आणि मधुर फळं होती. एक दिवस सगळे गोपसवंगडी कृष्णाजवळ आले आणि कृष्णाला म्हणाले, कृष्णा, त्या ताडवनातल्या गोड फळांचा वास आम्हाला रोज येतो आणि आम्हाला ती ताडफळं खायची खूप इच्छा होते, पण आम्हाला तिथे पोहोचता येत नाहीये रे, कारण तिथे एक राक्षस आहे आणि आम्हाला त्याची खूप भीती वाटते. श्रीकृष्ण आणि बलराम हसले. त्यांनी ठरवलं की आता कोणाला तरी आपल्याला मोक्ष द्यायचा आहे. आणि बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की श्रीकृष्णाने बलरामांच्या हस्ते बऱ्याच जणांना मोक्ष दिलेला आहे. त्यामध्ये आता धेनकासूर पण आहे. श्रीकृष्ण आणि बलराम सगळ्या गोपसवंगड्यांना घेऊन ताडवनामध्ये गेले. श्रीकृष्णाने मंद हसून बलरामांच्याकडे बघितलं. बलरामांना कळले की श्रीकृष्णाला काय करायचे आहे. बलरामाने एक मोठे ताडफळांनी भरलेले झाड हलवायला सुरुवात केली आणि त्यांच्या हलवण्यामुळे, एकदम महाशक्तिशाली बलराम होते, त्यांच्या हलवण्यामुळे सगळ्या झाडावरची पिकलेली फळे जोरात खाली पडायला सुरुवात झाली आणि त्या फळांच्या पडण्याचा आवाज ऐकून धेनकासूर संतापाने धावत आला. त्याला लक्षात आले की आपल्या ताडवनामध्ये कोणीतरी यायची हिंमत केलेली आहे. त्याचे डोळे अग्नीसारखे लाल झालेले होते. त्याने येऊन बलरामांवर हल्ला केला आणि पुढच्या क्षणी बलरामानी त्याचे दोन्हीही पाय पकडले आणि त्याला हवेत गोल गोल फिरवून त्याच ताडफळाच्या झाडावर आपटले. क्षणात ते धेनकासुराचा अंत झाला. धेनकासुराचे इतर पण असुर, त्याचे जे साथी होते, ते पण या दोघांना, कृष्ण आणि बलरामांना मारायसाठी म्हणून आले. श्रीकृष्ण आणि बलरामांनी त्यांचा पण नाश केला आणि त्यांना पण मुक्ती दिली. धेनकासुराबरोबर बाकीच्या राक्षसांना पण मुक्ती मिळाली आणि त्या क्षणापासून ताडवन पुन्हा मुक्त झालं. गोपसवंगडी सगळे आनंदाने नाचायला लागले आणि आवडीने ताडफळे खायला त्यांनी सुरुवात केली. यातून आपण आपल्या आयुष्यासाठी म्हणून आपण एक बोध घेऊ शकतो. धेनकासूर म्हणजे काय? तर आपलं असलेलं हट्टी अज्ञान. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला पटते पण आपण हट्टीपणाने नाही, हा जो आपला असतो स्वभाव असतो, तो म्हणजे धेनकासूर. असे लोक जीवनामध्ये अनेक असतात, जे स्वतः कुठल्या गोष्टीचा आनंद घेणार नाहीत आणि दुसऱ्यांना पण आनंद घेऊ देणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे लोक येऊन गेलेले असतील. एखादी व्यक्ती एखादी कुठली गोष्ट चांगली करायची म्हणाली तर एखादा हट्टी, धेनकासुरासारखा हट्टी, की त्या गोष्टीचा आनंद मलाही घ्यायचा नाही आणि मी तुम्हाला पण त्या गोष्टीचा आनंद घेऊ देणार नाही, असे लोक असतात. मत्सर, हट्ट आणि अज्ञान असे ज्यांच्या जीवनामध्ये, अशा ज्या माणसांच्या जीवनामध्ये हे गोष्टी असतात, त्यांच्या जीवनाचं, ते स्वतःच्या जीवनाचं उजाड ताडवण करतात आणि दुसऱ्याच्याही जीवनाचं उजाड ताडवण करून टाकतात. पण जिथे धैर्य, एखाद्या व्यक्तीमध्ये धैर्य आणि सत्य असतं, तिथे मात्र ती व्यक्ती अशा धेनकासुरूपी माणसाचा संहार करून ताडवण, हे आनंदरूपी ताडवण सगळ्यांच्या समोर आणून उभं करतं. राजा परीक्षित पुढे अजून म्हणाले की गुरुदेव, अजून काही भगवंतांच्या लीला मला सांगा. अशी लीला मी ऐकलेली आहे की कालिया मर्दन केलं भगवंतानी कालिया नागाच्या फण्यावर नृत्य केलं. गुरुदेव, मला ही पण लीला सांगा.
शुकदेव महाराजांच्या डोळ्यात भक्तिभाव उमटला. ते म्हणाले, राजन, ही लीला ऐकताना भक्ताचं मन प्रेमाने भरून जातं. वृंदावनामध्ये यमुना नदी व्हायची. यमुना नदी अतिशय पवित्र नदी. त्या यमुना नदीच्या एका भागामध्ये कालिया नावाचा विषारी नाग आपल्या कुटुंबासोबत राहत होता. पण तो नुसता राहत नव्हता. त्याने आपल्या विषाने सगळ्या यमुनेचं पाणी विषयुक्त करून टाकलेलं होतं. आणि त्या विषामुळे यमुनेचं पाणी काळं पडलेलं होतं. तिथून त्या यमुनेच्या वरून जाणारे पक्षी त्या विषामुळे मरून पडत असत. त्याचं पाणी जर कोणी प्याले तर ते प्राणी मरत असत, मनुष्य मरत असत. आजूबाजूची झाडं त्या पाण्यामुळे काळी पडलेली होती, मेलेली होती झाडे. संपूर्ण व्रजभूमी त्यामुळे भयभीत झालेली होती. कारण तिथे कोणाला जायची देखील भीती वाटायची की जर आपण तिथे गेलो आणि चुकून त्या वासामुळे आपल्याला मरण आले तर काय करा, म्हणून तिथे कोणी जात पण नव्हते. इतके सगळे वृंदावनामधले लोक घाबरून गेलेले होते. पण भगवंतांनी आता लीला करायची ठरवलेली होती. त्यामुळे भगवंतांनी श्रीकृष्णाने सगळ्यांना एके दिवशी सांगितले की आज आपण एक चेंडू खेळायचा आहे आणि तो आपल्याला यमुनेच्या किनारी खेळायचा आहे. सगळे गोप सवंगडी घाबरले. ते म्हणाले, नको कृष्णा, आपण तिथे नाही खेळायचं, आपण दुसरीकडे कुठेतरी खेळू. ती जागा चांगली नाही, तिथे विष आहे, आपल्याला त्याचा त्रास होईल. त्यांना सगळ्यांना भीती वाटायला लागली की आपल्या कृष्णाला काही झालं तर काय करा, आपल्यालाही नको आणि आपल्या मित्राला पण काही त्रास व्हायला नको. पण प्रभू शांतपणे हसले, भगवंत शांतपणे हसले आणि ते म्हणाले, काहीही होणार नाही, आज आपण तिथे चेंडू खेळायचा. आणि चेंडू खेळता खेळता भगवंतानी लीला केली आणि तो चेंडू त्यांनी पायानी यमुनेमध्ये फेकला. सगळे गोपसवंगडी घाबरले. ते म्हणाले, कृष्णा, चेंडू आणायला जाऊ नकोस, नको तो चेंडू आपल्याला, तो जाऊ देत, तू तिकडे जाऊ नकोस. भगवंत शांतपणे हसले आणि भगवंतानी थेट यमुनेमध्ये उडी मारली. प्रचंड लाटा, एका क्षणामध्ये लाटा उसळल्या. कालिया नागाला कळले की आपल्या नदीमध्ये, आपण जिथे राहतोय तिथे कोणीतरी उडी मारलेली आहे. आणि कालिया नाग क्रोधाने बाहेर आला. त्याचे विशाल फणे आकाशाला भिडत होते. त्याने बघितले की एक लहान मुलगा आपल्या पाण्यामध्ये, आपल्या यमुनेच्या, आपण जिथे राहतो तिथे त्यांनी उडी मारलेली आहे आणि तो चेंडू शोधत आहे. ते बघून कालिया नागाने आपल्या विळख्यामध्ये कृष्णाला घेतले. ही बातमी जसेही कृष्णाला विळख्यामध्ये घेतले, ही बातमी पूर्ण वृंदावनामध्ये पोचली. पूर्ण वृंदावन धावत आलं. यशोदा माता वेड्यासारखी रडत आली. ती धावत आली, माझा कान्हा, माझा कृष्ण, माझा कृष्ण म्हणून ती रडायला लागली. नंदबाबाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. सगळी व्रजभूमी दुःखाने भरलेली होती, कारण तिथलं विष होतं. ते आता कृष्णाला काय होईल विषामुळे, ही भीती सगळ्यांना वाटायला लागली होती. सगळेजण कृष्णाला कृष्णा कृष्णा म्हणून हाक मारायला लागले. जिथे भगवंतांना मनापासून आपण हाक मारली तिथे भगवंत तुम्हालाही संकटात राहू देत नाहीत. ते तर संकटात राहूच शकत नाही. क्षणात कृष्ण कालिया नागाच्या विळख्यातून बाहेर आले आणि कालियाच्या फण्यावर चढले. आणि मग सुरू झाला छोट्या कृष्णाचा भयंकर नागाच्या फण्यावरचा नृत्याचा. मग सुरू झाली नृत्यलीला कालियाच्या फण्यावरची. हे सगळे बघून वरून देवतांनी पुष्पवृष्टी सुरू केली, गंधर्वांनी गाणे म्हणायला सुरुवात केली. आणि जसेही भगवंतांनी कालिया नागाच्या फण्यावर नृत्य सुरू केले तर भगवंतांच्या पदस्पर्शाने कालिया नागाचं विष हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली. आणि थोड्या वेळामध्ये पूर्णपणे कालिया नागाचं विष नाहीसे झाले आणि त्याचबरोबर कालिया नागाचा अहंकार पण नष्ट झाला. तो थरथरत प्रभूंना म्हणाला, प्रभू मला क्षमा करा. कालियाच्या पत्नी पण प्रभूंसमोर रडत आल्या आणि त्या म्हणाल्या, प्रभू आमच्या पतीवर दया करा, त्यांना क्षमा करा. कृष्ण दयाळूपणे हसून म्हणाले, मी तुम्हाला सगळ्यांना क्षमा केली आहे, जा तुम्ही एक स्थान सोडा आणि समुद्रामध्ये मी तुम्हाला जागा देतो, तुम्ही तिकडे प्रस्थान करा. यानंतर तुम्ही पुढे कुणालाही त्रास देऊ नका. कालियाने प्रभूंना वंदन केले, सगळ्या वृंदावनातल्या लोकांना वंदन केले आणि आपल्या कुटुंबाला घेऊन त्या दिवसापासून तो समुद्राकडे निघून गेला. आणि त्या दिवसापासून यमुना विषमुक्त झाली आणि परत पहिल्यासारखी पवित्र झाली. त्यातून आपण एक बोध घेऊ शकतो. तुम्ही म्हणाल ही
प्रत्येक याच्यामध्ये आम्हाला बोध सांगते. श्रीमद भागवत जे बोध सांगत आहे त्यामध्ये मी थोडस माझ्या मनाचं सांगते आहे. मी बोध सांगण्या एवढी मोठी नाही. मी तर उलट म्हणते की श्रीमद भागवत मी यावेळेला वाचण्याचा, कथन करण्याचा प्रयत्न करते आहे. माझ्याकडून अनंत चुका होणार आहेत, कारण हा माझा पहिला प्रयत्न आहे. मी सगळ्यांची मनापासून क्षमा मागते. प्रभूंना पण मी हेच सांगितलेलं आहे, भगवंतांना पण मी हेच सांगितलंय, माझ्या कुलदैवताला पण, मी बालाजीला पण हेच सांगितलं आहे की माझ्याकडून काही चुका घडत असतील, अनावधानाने माझ्याकडून चुका घडत असतील तर त्या मला क्षमा करा. यातून आपण एक बोध घेऊ शकतो की कालिया म्हणजे नेमकं काय. कालिया म्हणजे आपल्या मनातले विषारी विचार, राग, द्वेष, मत्सर आणि अहंकार. हे मनात आपल्या राहिले ना, कायम जर राहिले, आपण याला कधी काढलंच नाही बाहेर, तर आपल्या जीवनाची यमुना काळी पडायला लागते. माणूस बाहेरून हसत असतो पण आतून तो या विषाने जळत असतो. पण ज्या वेळेला ना तुमच्या मनामध्ये कृष्णाचं नाव येतं, त्यावेळेला तुमच्या मनामधला हे राग, द्वेष, मत्सर आणि अहंकार रूपी जे विष आहे ते हळूहळू नाहीसं व्हायला लागतं आणि तिथे फक्त आणि फक्त भगवंताचं नाव राहतं. म्हणून जीवनामध्ये मी एक सांगेन तुम्हाला की रागापेक्षा प्रेम निवडा. येतो आपल्याला, खूप जणांचा राग येतो, कारण आपल्याला बऱ्याच जणांनी कुठल्या ना कुठल्या रूपाने त्रास दिलेला असतो, काहीही केलेलं असतं. तर त्यावेळेला त्या रागापेक्षा ना प्रेम निवडा. कधी आपल्याला खूप त्रास झाला, आपल्याला असं वाटतं की आता काय करू मी याचं, याने मला इतका त्रास दिलेला आहे, की ही भावना झाली सुडाची भावना. तर ही बाजूला काढा. त्यापेक्षा म्हणा ठीक आहे, ते कर्म होतं त्याचं, त्यांनी तसा मला त्रास दिला, मी त्याला क्षमा केली. भगवंतांना सांगितलं मी त्याला क्षमा करणार. आणि अहंकारापेक्षा भक्ती निवडा. आपल्या मनामध्ये अहंकार असतो, प्रत्येकाच्या मनात असतो. कुणाला रूपाचा असतो, कुणाला ऐश्वर्याचा असतो, कुणाला सत्तेचा असतो, कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा अहंकार असतो. अहंकार वाढू देऊ नका. जे काही दिलेलं आहे ते सगळं भगवंताने तुम्हाला दिलेलं आहे. तुमचं त्याच्यामध्ये काहीच नाही. भगवंताने जर ठरवलं असतं की तुम्हाला हे द्यायचं नाही तर हे तुमच्यापर्यंत आलंच नसतं. ज्या वेळेला भगवंत ठरवतात की मला या व्यक्तीला हे द्यायचं आहे, त्याच वेळेला ते तुमच्यापर्यंत येतं. म्हणजे ते सगळी त्याची इच्छा आहे. मग तो का अहंकार तुम्ही करता? कशाचा अहंकार करता? स्वकर्तृत्व तुमचं काहीच नाहीये, भगवंतांची इच्छा आहे. त्यामुळे अहंकार सोडा आणि फक्त भगवंताची भक्ती निवडा. यानंतर येतोय अजून एकाच्या मोक्षाचा दिवस. कृष्ण, बलराम आणि गोपसवंगडी एक दिवस भांडीर वनाजवळ खेळत होते. वृंदावनाच्या जवळ छोटी छोटी अशी वनं असायची, त्याची प्रत्येकाची एक एक वेगळी नावं होती. आता हे खेळत होते भांडीर वनाजवळ. तेवढ्यात तिथे वासरं आणि गाई वासरं पण चरत असायचे आणि यांचा खेळ असायचा रोज. गाई वासरांना चरायला सोडून द्यायचं आणि कृष्ण, बलराम आणि गोपसवंगडी खेळ खेळत असायची. त्यांचा काहीतरी रोज नवीन नवीन खेळ शोधून काढायचे कृष्ण आणि बलराम. तेवढ्यात प्रलंबासूर नावाचा राक्षस एका गोप सवंगड्याचं रूप घेऊन त्यांच्यामध्ये मिसळून गेला. त्याचा हेतू होता की बलराम आणि कृष्णाला दूरवर घेऊन जायचं आणि मारायचं. पण श्रीकृष्णाने त्याला लगेच ओळखलं. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, श्रीकृष्णाच्या नजरेतून काहीही सुटत नाही. मग सुरू झाली त्यांची लीला. त्यांनी सगळ्या गोपसवंगड्यांना सांगितलं, आज आपण एक छान खेळ खेळायचा. आपण 2 गट करणार आहोत. 2 गटामध्ये आपण हार जीत असणारे. आपण खेळताना कोणी हरणार, कोणी जिंकणार. आणि जो हरेल त्यांनी जिंकणाऱ्याला आपल्या पाठीवर घ्यायचं आणि मी सांगेल तिथपर्यंत जाऊन तिथे स्पर्श करून परत याच ठिकाणी यायचं. आणि त्यांनी 2 गट बनवले. एका गटामध्ये होते श्रीकृष्ण आणि एका गटामध्ये होते बलराम. आणि ज्या गटामध्ये हरलेला खेळ सुरू झाला, ज्या गटामध्ये जो गट हरला त्या गटामध्ये श्रीकृष्ण होते आणि त्याच गटामध्ये प्रलंबासूर होता आणि जिंकलेल्या गटामध्ये होते बलराम. कारण ही लीला होती, बलरामांची आणि श्रीकृष्णाची लीला होती.
मग श्रीकृष्णाने सांगितलं की आता तुला बलरामाला पाठीवर घ्यावं लागेल, आणि बरोबर त्यांनी त्याच गोपबालाला निवडलं ज्यांनी रूप घेतले होतं. प्रलंबासुरालाच निवडलं त्यांनी, आणि त्यांनी तुला सांगितलं की आता तुला बलरामांना पाठीवर घ्यायचं आहे, आणि मी सांगितलेल्या झाडापर्यंत जाऊन तिथे स्पर्श करून तुला परत यायचं आहे. प्रलंबासुराने आनंदाने बलरामाला पाठीवर घेतलं. त्याला वाटलं की बरं झालं, आता मला मिळालं निमित्त, आता मी याला पाठीवर घेतो, तिथपर्यंत जातो आणि मी त्याला मारून परत श्रीकृष्णाला मारण्यासाठी येतो. बलरामांना पाठीवर घेऊन प्रलंबासुर वेगाने पळायला लागला, आणि थोड्याच वेळात त्यांनी आपले मायावी रूप सोडले आणि मूळ रूपात तो आला. त्यांनी आपले राक्षसी रूप धारण केले आणि तो आकाश मार्गाने पळायला लागला. पण श्रोते हो, बलराम साधे नव्हते, ते स्वतः शेषनागाचे अवतार होते. हे त्या राक्षसाला माहित नव्हतं, आणि त्यांना त्यांच्या दिव्य शक्तीची जाणीव श्रीकृष्णाने करून दिली. त्यांना ती आठवण झाली, आणि बलरामाने जोराचा मुष्टी प्रहार प्रलंबासुराच्या मानेवर केला, आणि प्रलंबासुराचा अंत त्या क्षणी झाला. देवतांनी पुन्हा पुष्पवृष्टी केली. यातून आपल्याला एक छान बोध मिळतोय. प्रलंबासुर म्हणजे कोण? तर प्रलंबासुर म्हणजे खोटेपणा. आज आपल्या आयुष्यामध्ये, या कलियुगामध्ये अनेक लोक चेहऱ्यावर मैत्री दाखवतात. नीट ऐका, आजच्या कलियुगामध्ये अनेक लोक चेहऱ्यावर मैत्री दाखवतात, पण मनामध्ये कपट ठेवतात. पण ते कपट, त्यांच्या मनातलं कपट परमेश्वरापासून लपून राहत नाही. म्हणून जीवनामध्ये प्रत्येकावर अंधळा विश्वास ठेवून चालू नका. पण याचा अर्थ असाही नाही की तुम्ही प्रत्येकाला मैत्री करताना आता मी कसा मैत्री करू, किंवा मी कशी मैत्री करू, हा मला धोका देईल का, हा मला असा करेल का, हा मला फसवेल का, असे तर आपण नाही म्हणू शकत. म्हणून आपण भगवंतावर विश्वास ठेवून आपली मैत्री निवडणे गरजेचे आहे. तुम्ही तुमचा चांगुलपणा पण सोडू नका, कारण तुम्ही चांगुलपणाने वागताय तर प्रत्यक्ष भगवंत तुमच्या बरोबर आहे, तुमच्या साथीला आहे. कारण सत्याला वेळ लागतो. सत्य कधी लोकांच्या समोर यायला वेळ लागतो. असत्य फार लवकर, सत्य म्हणून असत्य फार लवकर लोकांच्या समोर येतं. त्या अशा वेळेला सत्य शांतपणे बाजूला बसलेलं असतं, कारण ते वेळेची वाट बघत असतं. त्याला माहिती असतं आपल्याला वेळ लागेल, पण आपलं खरं रूप लोकांसमोर येणार आहे, आणि विजय हा नेहमी सत्याचाच होणार आहे, आणि असत्य उघडं पडणार आहे. यानंतर अजून एक लीला येते भगवंतांची. एक दिवस सगळे गोपसवंगडी, गायी वासर हे सगळेजण वनामध्ये चरायला गेले होते. आणि तिथे चरता चरता अचानक वनाला आग लागली, आणि आग लागल्यामुळे गायी वासर आणि गोपसवंगडी सगळे घाबरून गेले. आग लागल्यामुळे ते घाबरण्यामुळे त्यांना बाहेर जाण्याचा रस्ता सापडेनासा झाला. प्रचंड वणवा पेटलेला होता. सगळे भयभीत झाले की आता जायचंय कसे. आणि आपण नेहमी बघतो, ज्यावेळेला आपण घाबरतो त्यावेळेला आपल्याला मार्ग सापडत नाही कुठल्याच. आपण संकटात पण कधी कधी खूप हतबल होतो, घाबरून जातो, आणि मार्ग जवळ असतो, दिसत असतो, पण आपल्याला सापडत नाही. तसंच त्यांचं झालं. त्यांना तो वणवा बघितल्यानंतर सगळे घाबरून गेले, आणि सगळे कृष्णाकडे धावत आले. कृष्ण एका ठिकाणी झाडाच्या खाली शांतपणे बासरी वाजवत बसलेले होते. सगळे धावत आले, कृष्णा आम्हाला वाचव, वणवा पेटलेला आहे, आता आपण बाहेर कसे जायचे. शुकदेव महाराज म्हणाले, राजन, भगवंत भक्ताची हाक कधीच दुर्लक्षित करत नाही. आपण हाक मारली अर्थपणे आणि भगवंताने दुर्लक्ष केलं असं कधीही होत नाही. श्रीकृष्ण शांतपणे म्हणाले, शांत व्हा, 2 क्षणासाठी सगळेजण डोळे बंद करा. सगळ्यांनी कृष्णावर विश्वास ठेवून 2 क्षणासाठी डोळे बंद केले, आणि पुढच्या क्षणी प्रभूंनी, भगवंतानी तो सगळा वणवा मुखामध्ये गिळून टाकला. सगळे सुरक्षित झाले. 2 क्षणांनी सगळ्यांनी डोळे उघडले, आणि बघतात तर काय, कुठेच वणवा नाही, पहिल्यासारखं सगळे वन होते. सगळे गोपसवंगडी आश्चर्याने कृष्णाकडे बघायला लागले. त्यांना काहीच समजलं नव्हतं की 1-2 क्षणामध्ये झालं काय, वणवा गेला कुठे. पण कृष्णामुळे आपण सगळे सुरक्षित आहोत हे मात्र त्यांना कळलेलं होतं. इतका त्यांचा गाढ विश्वास श्रीकृष्णावर होता. यासाठी या अध्यायातला आपण एक शेवटचा बोध घेणार आहोत, शेवटचा उपदेश ऐकणार आहोत. हा वणवा म्हणजे फक्त जंगलातला वणवा नाहीये. हा वणवा आपल्या जीवनातल्या दुःखांचा वणवा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठली ना कुठली दुःख आहे, कुठली ना कुठली चिंता आहे.
की दुःख रूपी, चिंता रूपी तो वणवा आपल्याला जाळत असतो, तो भाजत असतो. कधी कोणाला चिंता, कशाची तरी चिंता असते, कधी कोणाला अपमान जाळत असतो, कधी कुठली नाती तुटलेली असतात म्हणून तो जळत असतो, कधी विश्वासघात झाला म्हणून तो जळत असतो. आणि या सगळ्या वणव्यानी आपण पूर्णपणे थकून जातो, आपलं मन पूर्णपणे थकून जातं. अशा वेळी माणूस पूर्णपणे हारतो, स्वतःला हरवून बसतो. पण लक्षात ठेवा, जशी वृंदावनातल्या सगळ्या सवंगड्यांनी, गोपसवंगड्यांनी कृष्णाला हाक मारली, त्याचप्रमाणे आपल्या पण वणवारूपी जीवनामध्ये अशी संकट आली तर आपण पण कृष्णाला मनापासून आर्तपणे साथ घातली पाहिजे. कारण शेवटी रक्षण आपलं श्रीकृष्णच करणार आहे. भगवान प्रत्येक क्षण लगेच, प्रत्येक संकट लगेच दूर करतील असं आणि आपल्याला जाणवतं. खूपदा असं होतं, आपल्या आयुष्यामध्ये खूप संकट येतात, लगेच ते संकट दूर होत नाही. त्यावेळेला आपण चिडतो, संतापतो, भगवंतावर संतापतो, देवा तू का माझं संकट दूर करत नाहीस? तर प्रत्येक संकट दूर होण्याची एक वेळ असते, कारण तोपर्यंत तो आपली पण परीक्षा बघत असतो. जोपर्यंत आपण मनापासून त्याला आवाज देत नाही की भगवंता आता तूच हे सगळं कर, त्या वेळेपर्यंत भगवंत शांत बसलेले असतात. आणि ज्या क्षणी तुमची आर्तपणे मनातून हाक येते त्यावेळेला मात्र भगवंत लगेच तुमच्या समोर येतात संकटामध्ये, आणि तुमच्यामध्ये भगवंत प्रत्यक्ष उभे राहिलेले असतात. संकट तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. म्हणून श्रोते हो, मी स्वतः तुम्हाला सांगेन, जीवनामध्ये कितीही अंधार आला, कितीही संकट आले, श्रद्धा सोडू नका. वादळ आलं, वादळ शांत करतील भगवंत. वणवा आला, वणवा पेटला, वणवा शांत करतील भगवंत. दुःख निघून जाईल तुमच्या आयुष्यातलं, कारण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष भगवंतांना स्थान दिलेलं आहे, प्रत्यक्ष भगवंत तुमच्या हृदयामध्ये आहेत. आणि त्यामुळे तुमचं जीवन पूर्ण प्रकाशमय आणि प्रकाशाने भरून आणि उजळून गेलेलं आहे. आज बराच उपदेश मी माझ्याकडून पण आपल्याला केलेला आहे. माझ्याकडून काही चुकलं असेल हे उपदेश सांगताना तर मला मनापासून माफ करा. उद्याच्या अध्यायामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी ऐकायच्या आहेत, बऱ्याच लीला बघायच्या आहेत. पण तोपर्यंत आपण भगवंताचे नामस्मरण करत राहूयात. आणि त्यानंतर मात्र मला अनुमती द्या पुढच्या अध्यायासाठी. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय.